कणकवलीमध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती, शहर विकास आघाडीच्या संदेश पारकर यांना शिवसेनेचा पाठिंबा, नितेश राणेंविरोधात सर्व पक्षीय नेते एकवटले. कागलचं राजकारण 24 तासात फिरलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, कट्टर विरोधक मुश्रीफ समरजित घाटगेंचा तह, शिंदेंची शिवसेना एकाकी. माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, आमचे सगळे 60 आमदार आहेत. प्रत्येकजण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीने काम केलेलं आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईकांचा अजब फंडा, बिबट्यांच्या हल्ल्यात अमृतांच्या वारसांना 25 लाख देण्यापेक्षा बिबट्यांना शेळ्या कोंबड्या खायला घालण्याचा पर्याय, गणेश नाईकांचा सल्ला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला, निवडणूक कार्यक्रमात अडथळा आणणार नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश, 2024 मधील हिंसाचार प्रकरणामध्ये कोर्टानं सुनावली शिक्षा. आणि या मुद्द्यावरती वेगवेगळी मतमतांतर निश्चित येणार आहेत, पण त्याआधी बघूया हा नेमकी चर्चा का सुरू. अनुसूचित जातींना क्रिमिलेअर लागू करावं, सरन्यायाधीश भूषण गवईंचा पुनरुच्चार. गवईंच्या मागणीचा सरकार विचार करणार. उपवर्गीकरणानंतर उत्पन्न मर्यादाही लागणार. राज्यघटनेच्या कलम 16 नुसार अनुसूचित जाती जमातींना आरक्षणाची तरतूद करण्यात आली. मागासवर्गीयांचे सामाजिक मागासलेपणा दूर करण्यासाठी त्यांना शिक्षण, नोकरीत संधी मिळावी या हेतूनं अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील नागरिकांना सरसकट आरक्षणाचा लाभ देण्यात येतो. पण आरक्षणाचा फायदा मात्र सर्व जात समूहापर्यंत पोहोचत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे आता अनुसूचित जातींना दिल्या जाणाऱ्या आरक्षणातही ओबीसी प्रमाणे क्रिमिलेअर अर्थात उत्पन्न मर्यादेची अट लागू करण्याचा पुनरुच्चार भारताचे सरन्यायाधीश भूषण गवईंनी केला. I also went further and took a view that the concept of criminal as has been found in the judgment of Indira Sawhney insofar as the other backward classes are concerned should also be made applicable to scheduled caste. Though my judgment has been widely criticized on that issue, but I still hold that judges are not supposed to normally justify their judgments, and I still about a week to go. But if a person who is an IAS officer, he becomes a chief secretary, and his son gets the best of education in a city like Hyderabad or Bangalore, would a child of a poor agricultural labor studying in the village, though both belonging to scheduled caste, could be equated? And my answer to that was no. It denied equality of opportunity. 2024 मध्ये अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला परवानगी देण्यात आली. त्यानंतर आता भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अनुसूचित जातींना क्रिमिलेअर लागू करण्याबद्दल विधान केलं. भारत आणि 75 वर्षातील जिवंत भारतीय संविधान या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयावरून आपल्यावर टीका झाल्याचा संदर्भ दिला. पण आता सरन्यायाधीशांनी वर्गीकरणाच्या पुढे जात थेट क्रिमिलेअरची मागणी केल्यानं आंबेडकर समाजातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात. तर आरक्षणने या देशामध्ये त्यांना या देशाचा गाडा हालण्याचा अधिकार दिला. त्याच्यामुळे तुमचा दृष्टिकोन आरक्षणाचा काय?
दुर्दैवाने मी असं म्हणेन की या देशामध्ये आरक्षण हे रिप्रेझेंटेशन म्हणून बघितलं गेलं नाही, तर आरक्षण हे डेव्हलपमेंट म्हणून बघण्यात आलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेस आरक्षणामध्ये क्रीमी लेअर, नॉन क्रीमी लेअर अशी असलेली चर्चा सुरू होती. हे आरक्षण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला समूह म्हणून संबोधलेला आहे. या समूहाच्या प्रतिनिधित्वाला आरक्षण या माध्यमातून दिलेलं आहे. त्यामुळे एससी समाजावर क्रिमिनल लावणं हे अत्यंत आश्चर्यकारक आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. 31 जुलै 2024 मध्ये एससी अर्थात अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निकाल आला. याला वर्ष उलटलंय, पण तेलंगणा वगळता इतर कोणत्याच राज्यात अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण झालेलं नाही. त्यात आता सरन्यायाधीश भूषण गवईंनी त्या पुढे जाऊन थेट उत्पन्न मर्यादेची अर्थात क्रिमिलेअरची अट लागू करण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या या विधानाचा सरकार विचार करतं का, आणि केलाच तर त्यावर अनुसूचित जातींमधून काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणं महत्त्वाचं आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुण्यातील बोपोडी जमीन खरेदी प्रकरण चर्चेत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी अजित पवार यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केलाय. आरोप आहे मुंबईतल्या 580 खाटांचं हॉस्पिटल अजित पवार यांच्या भाच्याला देण्यात येत असल्याचा आरोप दमानी यांनी केला. यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा टीकेची झोड उठवली आहे. अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप. 500 कोटींचं हॉस्पिटल हडपल्याचा दावा. अंजली दमानी यांचा पवारांवर निशाणा. मुंबई महानगरपालिकेनं 500 रुपये कोटी खर्च करून गोवंडीत हे हॉस्पिटल उभारलंय. पण आता याच हॉस्पिटलवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अंजली दमानी यांनी गंभीर आरोप केलेत. मुंबई महापालिकेनं 580 बेडचं शताब्दी हॉस्पिटल बांधलं, पण विरोध डावलून पीपीपी तत्वावर देण्याचा घाट घालण्यात आलाय. अजित पवारांचे भाचे भाजपचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं यासाठी बोली लावली आहे. हे हॉस्पिटल तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दमानी यांनी केलाय. तर मुळात म्हणजे पीपीपी इटसेल्फ हे एक मोठं फ्रॉड आहे. आणि हे का केलं जात आहे, कारण ह्या मार्गाने या सगळे भूखंड म्हणा, हे सगळ्या प्रॉपर्टी ज्या खरं सरकारच्या आहेत, म्हणजे आपल्या जनतेच्या आहेत, आपल्या कराच्या पैशांनी बनवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी या राजकारण्यांच्या घशात घालायचा हा एक सुंदरसा मार्ग या सगळ्या राजकारण्यांनी तयार केलाय. दमानिया यांनी आरोप केलेलं शताब्दी हॉस्पिटल चालवण्यासाठी 3 संस्थांनी रस दाखवला. यापैकी एक निविदा तांत्रिक बाबींची पूर्तता नसल्यामुळे फेटाळण्यात आली. त्यामुळे आता बोली प्रक्रियेत केवळ 2 निविदा शिल्लक आहेत. यात अजित पवारांचे भाचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा समावेश आहे, तर दुसरी संस्था तेलंगणातील आहे. की तिथले रहिवासी, तिथले सगळे हेल्थ ॲक्टिव्हिस्ट याच्या विरोधात इतकं टोकाचं लढत असताना सुद्धा अजित पवारांच्या नातेवाईकांनाच कसा, म्हणजे किती योगायोग म्हणा, सगळीकडे यांचे नातेवाईक पोचतात आणि सगळ्या असे जे हॉस्पिटल्स आहेत, भूखंड आहेत, सगळे यांच्या घशात घालतात. दमानिया यांच्या या आरोपावरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधलाय. जो ड्रग्ज मध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही, जे आपलं श्रद्धास्थान आहे, तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, तिथे जो माणसांनी ड्रग्ज मध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला, ते राणा जगजित सिंग, ते आता हा ट्रस्ट बघतात. म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही, तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. जर दमानियांना हा, म्हणजे जे काही तुम्ही आता गोवंडीचं सांगताय होऊ घातलेलं प्रकरण, फक्त अपेक्षा एवढीच आहे की मध्येच प्रकरण सोडत जाऊ नका. प्रकरण धसाच न्या, शेवटापर्यंत न्या. मध्ये काय होतं कळत नाही आणि अचानकच
वाचा उद्याची बातमी उद्याच्या अंकात आणि उद्याचा अंकच निघत नाही दमानी यांचा, तर तसं होता कामा नये एवढीच अपेक्षा असेल माझी. शताब्दीच्या बाबतीमध्ये माननीय आयुक्तांकडून, मुंबई महापालिका आयुक्तांकडून मी माहिती घेईन. या विषयामध्ये निविदा प्रक्रिया होणार होती एवढी मला नक्की माहिती आहे. त्या निविदा प्रक्रियेची पूर्ण माहिती मी घेईन. या संदर्भामध्ये निविदा प्रक्रियामध्ये काही अनियमितता असेल, त्यांनी केलेल्या आरोपानुसार कोणाला तरी मदत आणि कोणाच्या तरी विरोधात असं काही असेल तर त्याची नक्की चौकशी करू. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यामुळे अजित पवारांना टीकेचं धनी व्हावं लागलंय. आता भाचा राणा जगजित सिंग पाटलांच्या तेरणा ट्रस्टवरून नव्या आरोपांची भर पडली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.